चांदोबा रामायण 36वा भाग। अक्षकुमाराच्या वधाची वार्ता ऐकताच रावणाला खूप दुःख झाले। त्याने आपले दुःख दाबून रागाच्या भरात इंद्रजितकडे पाहून म्हटले, पुत्रा, तू इंद्राला जिंकणाऱ्या वीरांमध्ये श्रेष्ठ आहेस आणि ब्रह्माजींकडून तू दिव्य अस्त्रे प्राप्त केली आहेस। या वानराने सर्व किंकरांना मारून टाकले आहे। त्याने जांबुमाली, मंत्र्यांचे पुत्र, 5 सेनापती आणि तुझा धाकटा भाऊ अक्षकुमार यांचा वध केला आहे। त्याच्या बलाचा अचूक अंदाज घेऊन त्याच्याशी युद्ध कर। जा, शत्रूला जिंकून परत ये। इंद्रजितने आपल्या पित्याला प्रदक्षिणा घातली, धनुष्यबाण घेतले, रथावर स्वार झाला आणि युद्धाच्या उत्साहाने हनुमानाकडे गेला। हनुमानाने त्याला दुरून पाहताच सिंहासारखी गर्जना केली आणि आपले शरीर वाढवले। त्यानंतर दोघांमध्ये युद्ध प्रारंभ झाले। इंद्रजित 11,000 धनुर्धार्यांशी एकाच वेळी युद्ध करण्याची क्षमता ठेवत असे, परंतु हनुमान त्याच्याद्वारे सोडलेल्या बाणांपासून वाचत आकाशामध्ये संचार करू लागले। खूप वेळ युद्ध केल्यानंतरही हनुमान इंद्रजितच्या हाती आले नाहीत आणि इंद्रजित हनुमानाच्या हाती आला नाही। आपले सर्व बाण व्यर्थ होताना पाहून इंद्रजितने विचार केला, याला मारणे असंभव आहे, कोणत्याही प्रकारे याला पकडणेच योग्य आहे। असा विचार करून त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला। त्यामुळे हनुमान बांधले गेले आणि हात पाय हलवू न शकण्याच्या स्थितीत आले। तेव्हा त्यांना पूर्वी ब्रह्माजींनी दिलेल्या वरदानाचे स्मरण झाले। ब्रह्माजींनी त्यांना वर दिला होता की कोणत्याही अस्त्राने त्यांना काहीही संकट होणार नाही। ब्रह्मास्त्रात बांधले गेल्यानंतरही हनुमानाने विचार केला की ब्रह्मा, इंद्र आणि वायुदेव त्यांचे रक्षण करत राहतील। त्यांच्या मनात रावणाशी संवाद करण्याची इच्छाही उत्पन्न झाली। निश्चल पडलेल्या हनुमानाजवळ राक्षस आले आणि त्यांनी त्यांना दोरीने बांधून टाकले। जसे त्यांनी हनुमानाला दोरीने बांधले, ब्रह्मास्त्राचे बंधन आपोआप सुटले। ही गोष्ट जाणून इंद्रजित खूप भयभीत झाला, कारण हनुमान या दोऱ्यांना सहज तोडू शकत होते। ज्याच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला गेला असेल, त्याच्यावर दुसरे कोणतेही अस्त्र काम करत नाही। त्यामुळे जर हनुमानाने आता इच्छिले तर ते लंकेचे खूप अहित करू शकत होते। परंतु हनुमानाला ही गोष्ट ज्ञात नव्हती। त्यांना हेही माहिती नव्हते की दोरीने बांधले जाताच ब्रह्मास्त्राचे बंधन हटले आहे। या दरम्यान राक्षस हनुमानाला क्रोधाने ओढत, काठ्यांनी आणि मुठींनी मारत रावणाकडे घेऊन गेले। इंद्रजितने सभेत रावणाला हनुमान दाखवून म्हटले, हाच तो वानर आहे। सभेत उपस्थित प्रमुख राक्षस आपसात विचारू लागले, हा वानर कोण आहे? इथे का आला आहे? याला कोणी पाठवले आहे? हा कोणाला पाहायला आला आहे? काही अन्य राक्षसांनी म्हटले, या वानराला मारून जाळून टाका, आम्ही याला खाऊन टाकू। हनुमानाने पुढे जाऊन रावणाच्या सिंहासनाखाली बसलेल्या वृद्ध मंत्र्यांना आणि रत्नांनी सजलेल्या सभाभवनाला पाहिले। रावणाने हनुमानाला पाहिले, जे दोरी धरलेल्या राक्षसांना इकडे तिकडे ओढत होते। त्याचे डोळे क्रोधाने निखाऱ्यांसारखे झाले। त्याने आपल्या मंत्र्यांना आज्ञा देत हनुमानाकडे इशारा केला आणि म्हटले, याच्याबद्दल चौकशी करून माहिती मिळवा। हनुमानाने रावण आणि त्याचे मंत्री दुर्धर, प्रहस्त, महापार्श्व आणि निकुंभ यांना पाहिले आणि रावणाचे अत्यधिक वैभव तसेच तेज पाहून ते आश्चर्यचकित झाले। त्यांना वाटले की या रावणाला पाहून तिन्ही लोक थरथर कापतात, तर यात काही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही। याच दरम्यान रावणाच्या प्रेरणेने प्रहस्त हनुमानाला असे म्हणाला, वानरा, घाबरू नकोस। तुला कोणी पाठवले आहे? दिक्पालांनी? विष्णूने? कोणीही पाठवले असले तरी आम्ही तुला काहीही करणार नाही। सत्य सांग, आम्ही तुला सोडून देऊ। तू दिसायला तर वानरासारखा आहेस, परंतु तुझा प्रभाव खूप अधिक दिसून येत आहे। जर खोटे बोललास तर तुझे प्राण वाचणार नाहीत। जर तू स्वतः आला असशील तर सांग की का आला आहेस? प्रहस्तने असे म्हणताच हनुमान रावणाकडे वळले आणि म्हणाले, मला इंद्र, कुबेर, वरुण किंवा यम यांनी पाठवलेले नाही, विष्णूनेही पाठवलेले नाही। मी जन्मापासूनच वानर आहे, हे माझे कोणतेही बनावट रूप नाही। तुला भेटणे सोपे नव्हते, म्हणूनच मी अशोक वाटिकेचा विनाश केला। तेव्हा बलवान राक्षस माझ्यावर तुटून पडले। आत्मरक्षणासाठी मी त्यांना मारून टाकले। ब्रह्माजींच्या वरदानामुळे माझ्यावर कोणतेही अस्त्र काहीही करू शकत नाही। परंतु तुला भेटण्याच्या इच्छेने मी ब्रह्मास्त्रात बांधला गेलो। मी तुझ्याकडे एका राजकार्यासाठी आलो आहे। मी रामाचा दूत आहे। मी तुला कल्याणकारी वचन सांगेन, ऐक। सुग्रीवाने मला या गोष्टी तुला सांगायला सांगितल्या आहेत। दशरथाचे पुत्र राम, आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह पित्याच्या आज्ञेचे पालन करत दंडकारण्यात आले। तिथे रामाची पत्नी सीता अदृश्य झाली। राम सीतेचा शोध घेत ऋषमुख पर्वतावर आले आणि सुग्रीवाला भेटले। त्यानंतर त्यांनी वालीचा वध केला आणि सुग्रीवाला वानर तसेच अस्वलांचा राजा बनवले। त्याच्या बदल्यात सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्याचे वचन दिले। त्या वचनानुसार त्यांनी सर्व दिशांना वानरांना पाठवले। त्यापैकी एक मी वायुपुत्र आहे, ज्याला हनुमान म्हणतात। मी 100 योजनचा समुद्र पार करून सीतेला पाहायला आलो आहे। मी तुझ्या अधीन असलेल्या सीतेला पाहिले आहे। खूप तपस्या करणाऱ्या आणि धर्म जाणणाऱ्या तुझ्यासारख्या व्यक्तीसाठी दुसऱ्या स्त्रीला बंदी बनवणे योग्य नाही। रामाचा अपराध करून फळ न भोगणे कोणालाही संभव नाही। सीता रामाला परत करणेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे। अनेक जातींपासून तुला मृत्यू न येण्याचे वरदान प्राप्त आहे, हे सत्य आहे, परंतु सुग्रीव त्या जातींपैकी कोणामध्येही येत नाही। मनुष्य रामाच्या हातून किंवा वानर सुग्रीवाच्या हातून तुझा मृत्यू निश्चित आहे। राम सहमत होणार नाहीत, परंतु मी एकटाच तुझ्या लंकेचा विनाश करू शकतो। वास्तवत
सीतेचे अपहरण करताच तू मृत्युरूपी देवीला आपल्या गळ्याला लावले आहेस. मी एक दूत आहे आणि तुझे भले इच्छित असताना सांगत आहे, रामाशी वैर घेऊन तू जिवंत राहू शकत नाहीस. या गोष्टी ऐकून रावणाने अत्यधिक क्रोधात हनुमानाला मारण्याची आज्ञा दिली. तेव्हा विभीषणाने आपल्या मोठ्या भावाला थांबवत असे म्हटले, या दूताला मारणे राजधर्म नाही. क्रोधात येऊन धर्माची हानी करणे योग्य नाही. हा केवळ दूतच नाही, अक्षय इत्यादींना मारल्यामुळे शत्रूही आहे. तरीही दूताच्या रूपात आलेल्या व्यक्तीसाठी काही दंड निर्धारित आहेत. याचे अंग विद्रूप केले जाऊ शकतात, चाबकाने फटके मारले जाऊ शकतात, डोके मुंडवले जाऊ शकते किंवा शरीरावर गरम डाग दिला जाऊ शकतो, परंतु याला मारू नये. शास्त्राची गोष्ट तर वेगळी आहे. याला मारण्याने आपल्याला कोणताही लाभ नाही. याला ज्याने पाठवले आहे त्यांना मार. रावणाला ही गोष्ट आवडली. सत्य आहे, दूत असल्यामुळे याला मारू नकोस. दुसरा काहीतरी दंड देऊया. वानरांना शेपूट प्रिय असते. याची शेपूट जाळून याला पाठवून द्या. शेपटीला आग लावून याला पूर्ण गल्लीबोळात फिरवा. तो म्हणाला. राक्षसांनी हनुमानाच्या शेपटीवर कपड्याच्या चिंध्या गुंडाळल्या, तेल ओतले आणि आग लावून चारही गल्ल्यांत फिरवत, जासूसाला पहा असे ओरडू लागले. हनुमानाने याकडे लक्ष दिले नाही आणि असा विचार केला की दिवसाच्या उजेडात नगराच्या सुरक्षेची व्यवस्था कशी आहे हे पाहण्याची ही चांगली संधी आहे. त्यांना पाहण्यासाठी राक्षस स्त्रिया आणि मुले उसळली. काही राक्षस स्त्रियांनी सीतेकडे जाऊन म्हटले, ज्याने तुझ्याशी संवाद साधला होता त्या वानराच्या शेपटीला आग लावून नगरात फिरवले जात आहे. सीतेने या गोष्टी ऐकून खूप दुःख प्रकट केले आणि अग्निदेवाकडे प्रार्थना केली, जर मी पतिव्रता असेन तर हनुमानासाठी शीतल व्हावे. सीतेने असे म्हणताच हनुमानाच्या शेपटीच्या ज्वाळा आणखी वाढल्या, परंतु हनुमानाला जळजळ जाणवली नाही. हे पाहून हनुमानाला आश्चर्य वाटले. त्यांनी विचार केला की आता काय करावे. सर्वात आधी त्यांनी अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून बंधनांतून मुक्त झाले. पुढच्याच क्षणी आपले शरीर वाढवून नगरद्वारावर ठेवलेला परिघ उचलून आपल्या सोबतच्या सर्व राक्षसांना झोडपून मारून टाकले. त्यांनी लंका नगराकडे पाहून विचार केला, आता काय करणे योग्य ठरेल. त्यांनी आधीच राक्षसांचे खूप नुकसान केले होते. आता केवळ लंकेच्या दुर्गाचा विनाश शेष होता. लंकेच्या मोठ्या भवनांना अग्नीला समर्पित करणे हेच आता कर्तव्य आहे. असा विचार करून हनुमान जळत्या शेपटीसह लंकेच्या भवनांच्यावर संचार करू लागले. त्यांनी निर्भय होऊन राक्षसांच्या सर्व घरांमध्ये फिरणे प्रारंभ केले. प्रहस्तच्या भवनाला आग लावून ते महापार्श्वच्या घरावर उडी मारली. त्या घराला प्रज्वलित करून मग क्रमशः वज्रदष्ट्र, शुक आणि सारण यांच्या घरांना आग लावून दिली. त्यानंतर त्यांनी इंद्रजित, जांबुमाली आणि सुमाली यांच्या सर्व घरांना जाळून टाकले. त्यांनी केवळ विभीषणाचे घर सोडून शेष प्रमुख राक्षसांच्या घरांना रत्नांसह जाळून टाकले. लंकेत आग पसरवण्यात वायुदेवाने हनुमानाला सहाय्य केले. वायूच्या सहाय्याने पूर्ण लंकेत आग वेगाने पसरली. एक एक करून महाल कोसळू लागले. आपली जळती घरे वाचवणे राक्षसांना असंभव झाले. पुरुष, स्त्रिया आणि मुले भयात बुडाले. खूप लोक आगीत नष्ट झाले. जळणारी लंका भयंकर दिसत होती. राक्षसांच्या किंकाळ्यांनी हे दृश्य आणखीनच भयावह बनवले. हनुमानाने एकदा संपूर्ण लंका पाहिली आणि नगराचे सर्व भाग जळताना पाहून आपल्या शेपटीची आग समुद्रामध्ये बुडवून विझवून टाकली. त्यावेळी त्यांना एक मोठी भीती सतावू लागली. लंकेसोबत सीताही तर जळली नसेल ना. हा विचार येताच हनुमान स्वतःलाच दोष देऊ लागले. त्यांनी विचार केला की क्रोधात आलेल्या व्यक्तीचा विवेक नष्ट होतो. त्यांना वाटले की ज्या कार्यासाठी ते आले होते ते सर्व धुळीला मिळाले. परंतु लगेचच त्यांच्यात पुन्हा साहस आले. ज्या कार्यासाठी ते आले होते ते जेव्हा इतक्या प्रकारे सफल झाले आहे तर सीतेचा मृत्यू होऊ शकत नाही. ज्या अग्नीने त्यांची शेपूट जाळली नाही तो सीतेला जाळू शकेल का? असे कधीही होऊ शकत नाही. सीता स्वतः अग्नीसारखी आहे. तिला आग काय करू शकते? ते असा विचार करतच होते की आकाशामध्ये चारणांचे आपापसातील बोलणे ऐकू आले. लंका जळून गेल्यानंतरही सीतेला कोणतेही नुकसान न झाल्याबद्दलच्या त्यांच्या आश्चर्यकारक गोष्टी ऐकून हनुमानाला परम आनंद झाला. चांदोबा रामायण 36वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.